नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होणार आहे आणि बहुधा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे आजच्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन असू शकेल. अर्थातच त्यामध्ये काय काय होईल माहिती नाही, पण या विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. मला खरंच मित्रांनो संताप आला ही बातमी बघून की ज्या महायुतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खावा लागलेला आहे, अशा महायुतीतल्या 3 पक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत. हे मंत्रिमंडळ किंवा त्यात नव्याने होणारे मंत्री हे आणखीन किती काळ मंत्रीपदी बसणार आहेत याचा तरी कोणी विचार केला आहे का? साधी सरळ गोष्ट आहे की जून महिन्यापूर्वी या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यामध्ये काय 8-10 काय ते अधिकचे मंत्री 15 घेतले, 12 काय असतील ते. त्यांना मंत्रीपद भूषवण्यासाठी वेळ किती मिळणार आहे? वेळ किती मिळणार आहे? कुठल्याही परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये विधानसभेचं मतदान होणार आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 4 महिन्यामध्ये या विधानसभेचा काळ संपणार आहे आणि ऑक्टोबर महिना हा निवडणूक प्रचार वगैरे काय ते असेल त्याच्यात घालवायचं असेल प्रक्रियेमध्ये तर फक्त 3 महिने उरलेले आहेत. या 3 महिन्यामध्ये मंत्रीपद म्हणून कुठचा माणूस काय करू शकतो? मला तर असं वाटतं की पहिल्या दिवशी का दुसऱ्या दिवशी निकालाच्या देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका घेतली की मला सत्तेतून मोकळा करा, मला संघटनेचं काम करायचं, तो आदर्श समजून महायुतीमधल्या बहुतांश मंत्र्यांनी सत्तेपासून बाहेर पडून आगामी निवडणुकीसाठी आपल्या पक्षाला अधिक यश मिळवण्यासाठी मला काम करू द्या, मला सत्तेतून मोकळं करा ही मागणी करायला अनेक मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. पण फडणवीस वगळले तो कोणालाही मंत्रिपद सोडायची इच्छा झालेली नाही आहे. बाकी ते विश्लेषण चालू आहे कुठल्या आमदाराच्या किंवा कुठल्या मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झालं किंवा विरोधी उमेदवाराला अधिक मतदान झालं याचं विश्लेषण इतरत्र चालू आहे. मी त्याच्यात जाणार नाही. पण जो झाला तो पराभव झाला आहे आणि तो महायुतीचा झालेला आहे. त्यात मग एकमेकाकडे बोट दाखवणं चालू आहे. पण एकमेकावर पराभवाच्या अपयशाचं खापर फोडलं जात असतानाच आणखीन 10-12 मंत्री होणार असतील तर त्यात आपल्याला काय, आपल्या पक्षाला काय मिळालं पाहिजे याचे दावे प्रतिदावे आणि हेवे दावे जोरात सुरू झालेले आहेत. मी त्याला निर्लज्जपणा म्हणतो. आपण महायुती म्हणून लढलो आणि हातातोंडाशी असलेला विजय गमावून बसलो, त्याची लाज वाटली पाहिजे. पण कुठच्याही 3ही पक्षामध्ये त्या लाज लज्जेचा मागमूस दिसत नाही आहे. कशाला पाहिजेत मंत्रिपद हा प्रश्न महायुतीला त्यांच्या पाठीराख्यांनी विचारला पाहिजे की कशाला कोणाला मंत्रिपद पाहिजेत. वर्षभरापूर्वी 2 जुलैला 1 वर्ष होईल. अजितदादा महायुतीमध्ये आले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही 40-42 आमदार घेऊन आले, त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, त्यांच्या 8 सहकाऱ्यांना मंत्रिपदं देण्यात आली. त्यांनी काय मोठा पराक्रम करून दाखवला लोकसभा निवडणुकीत. कुठल्याही दुसऱ्या पक्षाला सत्तेतला पक्ष सोबत घेतो किंवा विरोधातला पक्ष सोबत घेतो तेव्हा त्या पक्षामुळे आपलं निवडणुकीतलं बळ वाढलं पाहिजे, मतं वाढलं पाहिजेत ही अपेक्षा असते. अजितदादा कुठल्या कसोटीवर
या अपेक्षा पूर्ण करताना दिसले. भुजबळ नाशिकचे नेते मानले जातात. भुजबळांनी नाशिक या जिल्ह्यातल्या लोकसभेच्या ज्या 2 जागा आहेत त्या 2 जागांमध्ये असा कुठला पराक्रम घडून दाखवला किंवा मतांची टक्केवारी आणि संख्या वाढवून दाखवली नसेल तर भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात कशाला घेतलं गेलं हा प्रश्न विचारला पाहिजे. उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत असतील किंवा काँग्रेस पक्षाचे नेते असतील, शरद पवारांच्या गटातले नेते असतील, ते वारंवार विचारत होते तुमच्याकडे बहुमत होतं, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याची काय गरज होती. राजकारणामध्ये त्या प्रश्नाचं उलट उत्तर देणं ठीक आहे, पण मुद्दा असा आहे की अजितदादांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना जो मोठा आहेर दिला, उपमुख्यमंत्रीपद अधिक 8 मंत्रिपदं, ती कशासाठी दिली याचं उत्तर मिळालं पाहिजे. जो कार्यकर्ता पक्षासाठी राबतो, मग तो शिंदे गटाचा असो किंवा भाजपचा कार्यकर्ता असो, त्यांनी हा प्रश्न आपल्या नेत्याला खडसावून विचारला पाहिजे की अजितदादांना सोबत आणण्याची गरज काय होती. गरज नव्हती. त्या 4-5 जागा ज्या त्यांना सोडल्या गेल्या त्या जागी त्यांना चमत्कार दाखवता आला नाही किंवा उरलेल्या शिंदे किंवा भाजप यांच्या उमेदवारांना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या मतदारांचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आणि एवढं असून सुद्धा अजितदादा गटाचे काही नेते आपल्याला अजून 2-3 मंत्रिपदं मिळाली पाहिजेत असा दावा करतात, तेव्हा सगळा विषय अनाकलनीय वाटतो. ही बेशरमपणाची पराकाष्ठा झाली. आपण निरुपयोगी ठरलो, आम्हाला मंत्रिपद देऊ नका. मी तर म्हणेन अजितदादांच्या गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा आपल्याला स्थान नको आहे अशी भूमिका घेतली पाहिजे. तर त्याच्याऐवजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असेल तरीही त्यात आम्हाला अजून हिस्सा मिळाला पाहिजे. तुमची गरज नव्हती आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने याचा जास्त विचार केला पाहिजे, भाजपच्या नेत्यांनी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या बरोबर 40 आमदार आले, त्यांना जास्ती मंत्रिपदं दिली, मुख्यमंत्रीपद दिलं, समजू शकतं सत्ता पालट करायचा होता. पण तुमच्याकडे 165-70 पर्यंत आमदार संख्या असताना अजितदादांना आणण्याची काय गरज होती. अजितदादांना आणलं नसतं तर त्यांच्यासाठी गेलेली जी 8 मंत्रिपदं आहेत ती भाजपच्या वाट्याला आली असती. काही मधू कडू, आपलं बच्चू कडू यांच्यासारखे जे काही अपक्ष तुमच्याबरोबर होते त्यांना एखाद दुसरं मंत्रिपद देता आलं असतं. पण या सगळ्या आपल्या हितचिंतकांना, शुभेच्छुकांना दुखावायचं आणि बाहेरून आलेल्या, अकस्मात आलेल्या अजितदादा आणि त्यांच्या सवंगड्यांचं कौतुक करायचं, त्यांना मोठा आहेर करायचा आणि घरच्यांना लाथ मारायची. भाजपचे 105 आमदार आहेत, त्यांच्या वाट्याला 9-10 मंत्रिपदं आलेली आहेत. मग त्यांनी पक्षाला निवडून का आणायचं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी ढोर मेहनत करायची, आमदारांची संख्या वाढवायची आणि जेव्हा सत्ता येते तेव्हा आपला मोठा हिस्सा कुणीतरी येतो त्याच्यावर उधळून टाकायचा. हे जर पक्ष नेतृत्व करणार असेल तर भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याने निवडणुका जिंकण्यासाठी मेहनत तरी का करायची. का करायची मेहनत. बहुमत दाखवण्यासाठी नरेंद्र मोदींना सुद्धा इतर लहान सहान पक्षांची गरज भासलेली आहे. नितीश कुमार असतील, नायडू असतील, त्या सगळ्यांना 4 खासदारांमध्ये 1 मंत्रिपद असा हिशोब लावून जर गप्प बसवलं गेलं तर तेच महाराष्ट्रात का होणार नाही. ज्यांचे 40 आमदार, त्या प्रमाणात भाजपच्या 105 उमेदवारांना, आपल्या आमदारांना
मंत्रिपदाचा हिस्सा मिळाला पाहिजे. आणि तो देणार नसेल तर मी तर म्हणेन की भाजपच्या उरल्या मंत्र्यांनी पण राजीनामे द्यावेत. फडणवीस तरी कशाला उपमुख्यमंत्री बाजूला राहणं. सगळ्या भाजप मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा द्यावा पुढच्या 4 महिन्यासाठी. खरं म्हणा तुमचंच सरकार चालवा. आम्ही पुढच्या निवडणुकीत स्वबळावर बहुमत आणू आणि मग भाजपचा मुख्यमंत्री होईल. सगळी मंत्रिपदं भाजपला घेऊ, तुम्हाला ठेंगा दाखवू, असं तरी सांगून टाका. ज्या वेळेला आघाड्या होतात त्यात बार्गेन असतो, सौदा असतो, पण तो सौदा इतका तोट्याचा नसतो की पाडवळ आमच्या आमदारांचं घ्यायचं आणि मंत्रिपदं तुम्ही उपभोगायची. तर भाजपचा आमदार निवडणुका कशासाठी जिंकणार, कशासाठी लोकसभेच्या आपल्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला मतं आणणार. कारण तो पडला तरी आपल्याला मंत्रिपद नाही आणि तो आला तरी आपल्याला मंत्रिपद नाही, याची जर भाजपच्या आमदारांना आणि त्या आमदारांच्या सवंगड्यांना निकटवर्तीयांना खात्री असेल तर ते भाजपचे कार्यकर्ते आपल्या विभागातला आमदार असो की खासदार असो त्याला निवडून आणण्यासाठी तेवढे हिरिरीने पुढे येणार नाहीत. लोकसभेत फटका त्याचा बसलेला आहे. 105 आमदार तुमचे आलेले आहेत, तरीही तुम्ही मंत्रिपदाची सत्तापदाची उधळण करून टाकलेली आहे. अजितदादांचे लाड तर किती झाले. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, त्यांच्यासाठी चंद्रकांत दादांना बाजूला करून पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं. त्या पुणे जिल्ह्यातून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अजितदादा एक जास्त खासदार देऊ शकले. एकमेव मुरलीधर मोहोळ हा भाजपचा खासदार निवडून आला. कशासाठी अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं होतं आणि अजून मंत्रिपदं पाहिजेत. याचा अर्थ सरळ आहे की तुमच्याकडे भंडारा चालू आहे, आम्ही येणार, बसणार, फुकट जेवणार आणि निघून जाणार. पत्रावळी पण तुम्हीच उचला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पत्रकारांनी जर पत्रावळी उचलायच्या आहेत, खरकटं साफ करायचं आहे, तर निवडणुका जिंकण्याची गरज काय. कारण निवडणुका जिंकल्या की पंगत सगळ्या बाहेरच्या पक्षांची किंवा मित्र पक्षांची बसणार आहे आणि आम्ही वाढपी होणार किंवा खरकटं उचलणार. ही ज्यावेळेला भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याची किंवा इच्छुक आमदार उमेदवारांची होते त्यावेळेला तो पक्षाला जिंकून आणण्यासाठी किंवा त्या मतदारसंघात आपली शक्ती सगळीच्या सगळी पणाला लावण्यासाठी काहीही करत नाही. तो म्हणतो उपयोग काय, आपण फार तर आपलं मत देऊन येऊ आणि घरी बसू, नाहीतरी जे काय पीक येणार आहे ते बाहेरचाच कोणी ओरपून खाणार आहे. आत्ता जो मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याबद्दल भाजपने आपली भूमिका जाहीर केली पाहिजे की हा मंत्रिमंडळ विस्तार आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी करायचा असेल तर निवडणुकांमध्ये सत्तेचा मोठा वाटा हा ज्यांचे आमदार अधिक त्यांच्याच वाट्याला येतो हे या मंत्रिमंडळ विस्तारातून दिसलं पाहिजे. जितका वाटा सत्तेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाला त्याचा लाभ त्यांना 7 खासदारातून मिळालेला आहे. पण आपलं नेतृत्व मंत्रिमंडळ बनवताना शिंदेंच्या बरोबरीने 105 आमदारांचा हिस्सा काढणार असेल तर आपल्याला सुद्धा लोकसभेमध्ये 8, 9, 10 खासदार पुरेसे झाले. 23, 24, 25 कशाला पाहिजेत. असाच विचार तळागाळातला कार्यकर्ता स्थानिक आमदार करत असतो. त्याचा फटका लोकसभेत बसलेला आहे. आणि म्हणूनच आत्ता जो मंत्रिमंडळ विस्तार लक्षात ठेवा, असाच विचार नरेंद्र मोदींनी आघाडी सरकार बनवताना केलेला आहे. सगळ्यांना वाटत होतं आता मोदींचं बहुमत गेलं आहे त्यामुळे मित्रपक्ष
आपल्या तालावर त्यांना वाचवतील. मोदींनी खमकेपणा दाखवला, खमकेपणा दाखवला. सत्तेची सगळी महत्त्वाची सूत्र स्वपक्षाकडे ठेवली, कारण 141 खासदार आमचे आहेत. जितकी संख्या आहे त्याच्या प्रमाणात सत्तेचा वाटा मिळेल. जितकी संख्या कमी असेल तितका सत्तेचा वाटा कमी होईल. कदाचित पद दिलं जाईल, पण ते दुय्यम पद दिलं जाईल. हे जर मोदी करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये भाजपचं नेतृत्व इतका ठामपणा का दाखवणार नाही? आणि दाखवायचं नसेल तर कार्यकर्त्यांना विधानसभा मोठ्या ताकदीने जिंकायचे असली आवाहनं करण्याची गरज नाही. मला माहिती आहे मी कोणी नाही आहे, भाजपचा कार्यकर्तासुद्धा नाही, पण हे कार्यकर्त्याचं दुखणं आहे, कार्यकर्त्याचं दुखणं आहे. तुम्हाला ठणकावून सांगता आलं पाहिजे की राष्ट्रवादीला आधीच्या 2.5 वर्षात सत्तेत बसले असताना सुद्धा आणि आम्हाला गरज नसताना सुद्धा सोबत घेतलं, तर त्याच्या बदल्यात लोकसभेची मतंसुद्धा तुम्ही देऊ शकला नाहीत. तर तुम्हाला मंत्रिपदं कशासाठी द्यायची? कशासाठी द्यायची? हा उलटा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, अजितदादांच्या गटाला भाजपच्या नेतृत्वाने विचारला पाहिजे. आणि तो विचारणार नसाल तर मग विसरा की विधानसभेला तो कार्यकर्ता किंवा तो आमदार आपली आमदारकी वाचवायचा प्रयत्न करेल, भाजपचा आमदार, पण तो आपली सगळी शक्ती पणाला लावून पक्षाला अधिकाधिक मोठा करायचा विचारसुद्धा करणार नाही. कारण 5 वर्षातला अनुभव, विरोधी पक्षात निवडणुका जिंकून देखील 105 आमदार बसले, त्यांनी सत्तेचा मोह दाखवला नाही. सरकार पाडल्यानंतर कमीत कमी मंत्रिपदं आली तरीही त्या आमदारांनी एकनिष्ठा दाखवलेली आहे. पण एकनिष्ठेची कदर करण्यापेक्षा जर आपल्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना लाभ मिळणार असेल तर आपण तरी पक्षाशी एकनिष्ठ कशाला राहायचं, हा विचार तुमच्या पाठीराख्याच्या मनात, तुमच्या आमदारांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. राधाकृष्ण विखे आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाहीत. का निवडून आणू शकत नाही? सत्तेत हिस्सा पाहिजे. ते म्हणतात ना, ॲसेट विदाऊट लायबिलिटी. अजितदादा हे भाजपसाठी ॲसेट विदाऊट लायबिलिटी झालेले आहेत. आणि परत त्यांच्याच पक्षाचे लोक उलटा आरोप करतात की भाजपमुळे अजितदादांचं नुकसान झालं. काय करायचे आणखीन? सत्तेचे सगळे फायदे घेतले आणि नुकसान झालं तर तुमच्यामुळे झालं. हे भाजपच्या कार्यकर्त्याने का ऐकायचं, का सहन करायचं, याचं उत्तर भाजपच्या नेतृत्वाने दिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीसांनी जी भूमिका घेतली आहे ती भाजपच्या सगळ्या मंत्र्यांनी घ्यावी. नाहीतरी 3-4 महिने राहिलेत, मंत्रिपदं आणखी पाहिजेत ना. मग शिंदे गटाने आणि अजितदादा गटाने सगळीच्या सगळी मंत्रिपदं वाटून घ्या. आमची आहेत ती पण तुम्हाला देऊन टाकतो. आम्ही बाहेरून पाठिंबा देतो. निवडणुका संपेपर्यंत हे सरकार आम्ही चालवतो. पण निकालानंतर अशा रीतीने सत्ता वाटप होणार नाही. आत्ताच काय ते उरकून घ्या. कारण ज्यांना अजूनही आपल्या संख्येच्या प्रमाणात अधिक सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर सुद्धा हव्यास सुटलेला नसेल, त्यांना हे दाखवलं पाहिजे की सगळंच घ्या, पुढच्या वेळेला काही उरणार नाही. कारण पुढच्या निवडणुकीनंतर सत्तेत येण्यावर तुमचा विश्वासच नाही आहे. आत्ता मिळालं पाहिजे असं तेव्हा वाटायला लागतं की पुढे काही भविष्य नाही. जर शिंदे गट असेल किंवा अजितदादा गट असेल, त्यांना विधानसभा परत जिंकून सत्तेत येण्याची अपेक्षाच उरलेली नसेल तर उरलेल्या 4 महिन्यासाठी सगळी सत्ता त्यांना देऊन टाका. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना या जिद्दीने कामाला लावा की वेळ आली तर स्वबळावर लढू आणि एकट्याचं बहुमत जिंकून आणू. मित्रांनो, गंमत वाटेल पण भाजपने अशा रीतीने आपल्या कार्यकर्त्यांना
डिवचलं आणि मैदानात उतरवलं तर भाजप आजसुद्धा स्वबळावर बहुमत आणू शकतो. त्याला अजितदादांची तर गरज उरलेलीच नाही आहे. पण शिंदे गटाला सुद्धा आपल्या मागून घेऊन जाऊ शकतो. मी तर म्हणेन की भाजपच्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावे आणि जे काय आहे ते शिंदे आणि अजितदादा गटावर उधळून टाकावं. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.